कृपाशंकर यांचं विधान म्हणजे कारस्थान. मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं ठरवलेलं आहे. वातावरण निर्मिती करत माहोल बिघडवला जातोय असा घणाघात संजय राऊतांनी केला. भाजपला मराठी महापौर होऊ द्यायचा नाही असंही राऊतांनी सांगितलेलं आहे. कृपाशंकर सिंह भाजपचा बोलका पोपट असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे. अंदर में आपने कहा कि उत्तर भारतीयों का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। बघा, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे. आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली, हे वातावरण निर्माण करण्यासाठी. कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे, बरं का. आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे. ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात. आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे. त्यांनी ठरवलं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यात खतम करून टाकायचं. आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे, ही वातावरण निर्मिती करायची.